दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची खेटे यात्रा सध्या सुरू झाली आहे। दर रविवारी ही यात्रा होते। आज रविवारी दुसरा खेटा आहे। चैत्र पौर्णिमे ज्योतिबाची यात्रा होते, त्यापूर्वी खेटे यात्रा सुरू होते। 5 रविवारी 5 खेटे घातले जातात आणि यावर्षी 4 रविवार महिन्यात आहेत। खेटे यात्रेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा यासह बेळगाव जिल्ह्यातून सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी आणि खेट्यासाठी दाखल झालेत। मोठ्या प्रमाणात भाविक कुशिरे इथं आपली वाहनं पार्क करतात आणि तिथून डोंगरच्या वाटेनं चालत ज्योतिबा देवाचं दर्शन घेतात। मात्र बसने येणाऱ्यांची संख्या सुद्धा यामध्ये अधिक दिसते। यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन आता एसटीच्या मध्यवर्ती बस स्थानकातून पहाटेपासूनच 35 जादा बसेस सुद्धा सोडण्यात येत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण बघतोय ज्योतिबा यात्रेचा हा दुसरा खेटा, कशी खरं तर गर्दी बघायला मिळते? गौरी, गेल्या रविवारी पासून या खेटी यात्रेला सुरुवात झालेली आहे। आजचा दुसरा खेटा आहे। या महिन्यामध्ये खरं तर यावर्षी 4च खेटे जे आहेत ते होणार आहे। 4च रविवार असल्यामुळे 4 खेटे यावर्षी होणार आहेत आणि त्याला गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। गत वेळच्या रविवारी देखील आपण पाहिलं असेल, पहाटेपासूनच गर्दी होते आणि आज देखील पहाटेपासूनच नागरिक जे आहेत ते खेट्यासाठी येताना पाहायला मिळतात। विशेष करून कुशिरे आणि गायमुख या 2 ठिकाणी अनेक जण आपल्या गाड्या पार्क करतात आणि डोंगर वाटेनं ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असतात, खेट्यांसाठी जात असतात आणि ती संख्या दिवसेंदिवस वाढताना देखील पाहायला मिळते। खरं तर अनेक जण चालत देखील जात असले तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात भाविक जे ते बसने आणि खासगी वाहनाने देखील जाणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच एसटीच्या फेऱ्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेल्या आहेत। कोल्हापुरातून जवळपास 35 गाड्या ज्या आहेत त्या आज दिवसभरामध्ये या खेट्यांसाठी असणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे, एकीकडे भाविक जे ते दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत असले तरी दुसरीकडे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी प्रशासनाने देखील आता त्यांची सोय केल्याचं पाहायला मिळते। गौरी, हो, नक्कीच शेखर, खरं तर आपण भाविकांची मोठी गर्दी बघू शकतोय। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।